टिश्यू सिस्टम 3 टाइप्स आहेत बरोबर. टिश्यूच्या लोकेशन नुसार त्यांचे फंक्शन जे असतात ते डिसाइड केले जातात. ठीक आहे. तर मग 3 टाइपचे टिश्यू सिस्टम आहे. पहिला आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टम, जो काल आपण डिस्कस केलेला. दूसरा जो टिश्यू सिस्टम आहे तो आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम. ग्राउंड टिश्यू सिस्टमला आणखी एक नाव आहे, याला फंडामेंटल टिश्यू सिस्टम असं सुद्धा म्हणतात. ग्राउंड टिश्यू सिस्टमला आणखी एक नाव आहे, याला फंडामेंटल टिश्यू सिस्टम असं म्हणतो. आणि तिसरा जो टिश्यू सिस्टम असतो तो असतो वास्क्युलर टिश्यू सिस्टम. ठीक आहे, वास्क्युलर टिश्यू सिस्टम. आता एपिडर्मल टिश्यू सिस्टम जो असेल, सपोज एखादा स्टेम असेल, रूट असेल, लीफ असेल, कोणताही स्टेम आहे, रूट आहे, लीफ आहे, त्यावर ज्या पॅरेंकायमा सेल्स आहेत या सर्वात बाहेरच्या, या पॅरेंकायमा सेल्स जो लेअर बनवतात तो आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा लेअर. हा पॅरेंकायमा सेल्स ज्या लेअर बनवतात हा लेअर आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा लेअर बरोबर. हा पहा एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा लेअर बरोबर. मग आता पहा व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम कुठे असेल. व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम म्हणजे झायलेम आणि काय फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम जे असतील ते या मधनं पास होत असतील. आता मी फक्त एक इमॅजिनरी फिगर ड्रॉ करतो बघा इकडे. आतमध्ये झायलेम आहे आणि फ्लोएम. ठीक आहे. तर झायलेम आणि फ्लोएम जे असतील हे फॉर्म करतील व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम. काय फॉर्म करतील? व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम. ठीक आहे. आणि एपिडर्मल टिश्यू सिस्टम हे जे असेल हे सर्वात वरचा लेअर फॉर्म करतील. व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम आणि एपिडर्मल टिश्यू सिस्टम सोडून बाकीचा जेवढं रिमेनिंग टिश्यू सिस्टम आहे प्लांट मध्ये ती असते ग्राउंड टिश्यू सिस्टम. ओके, लक्षात ठेवा. व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम आणि एपिडर्मल टिश्यू सिस्टम सोडून जे रिमेनिंग टिश्यू सिस्टम असते ती असते ग्राउंड टिश्यू सिस्टम. कळतंय? व्हस्क्युलर टिश्यू सिस्टम, एपिडर्मल टिश्यू सिस्टम सोडून जे रिमेनिंग टिश्यू सिस्टम असेल ती असते ग्राउंड टिश्यू सिस्टम किंवा फंडामेंटल टिश्यू सिस्टम. मग ग्राउंड टिश्यू सिस्टम मध्ये कोण येतं? सपोज मी एखादा स्टेम आहे किंवा रूट आहे त्याचा क्रॉस सेक्शन घेतला, सर्वात बाहेरचा लेअर काय असेल? एपिडर्मिस असेल. सर्वात बाहेरचा लेअर एपिडर्मिस असेल. सर्वात आतला लेअर हा असेल एंडोडर्मिस. काय असेल? एंडोडर्मिस असेल. ठीक आहे. एपिडर्मिस सर्वात बाहेरचा लेअर आहे, एंडोडर्मिस हा आतला लेअर आहे. एपिडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये इथे हा जो लेअर असतो ना, इथे या सर्व सेल्स ज्या आहेत इथे हा लेअर असतो कॉर्टेक्स. काय असतो हा लेअर? कॉर्टेक्स. एपिडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये हा वाला लेअर कोणता? हा वाला लेअर आहे कॉर्टेक्स. कळलं? आणि एंडोडर्मिसच्या आतमध्ये काय असतं? म्हणजे या एंडोडर्मिसच्या आतमध्ये इथे काही सेल्स आहेत, त्या सेल्सला म्हणतात पेरिसायकल. तर काही थिक वॉल्ड सेल असतात त्यांना पेरिसायकल म्हणतो. हा वाला रिजन काय झाला? कॉर्टेक्स झाला. एंडोडर्मिसच्या आतमध्ये काही थिक वॉल्ड सेल असतात इथे, या थिक वॉल्ड सेल्सला आपण पेरिसायकल म्हणतो. ठीक आहे, पेरिसायकल. आणि इथे मध्ये सेंटरला एकदम सेंटर इथे मध्ये हा एक सेंटर असतो, या सेंटरला इथे पिथ प्रेझेंट असते. पिथ प्रेझेंट असते. ठीक आहे. मग इथे एपिडर्मिस सोडून द्या तुम्ही आणि व्हस्क्युलर बंडल. व्हस्क्युलर बंडल कुठे असतील? आपण एक इथे दाखवू शकतो. इथे व्हस्क्युलर बंडल आहे सपोज. झायलेम फ्लोएम आहे, व्हस्क्युलर बंडल आहे. ठीक आहे. व्हस्क्युलर बंडल सोडून जे काही रिमेनिंग आहे ना, जे पिथ आहे, ठीक आहे, पेरिसायकल आहे, एंडोडर्मिस आहे, ठीक आहे, आणि कॉर्टेक्स, जेवढं मी ब्लू मध्ये मार्क केलंय, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, पिथ, या सर्वांना आपण म्हणतो ग्राउंड टिश्यू सिस्टम. हे सर्व जण मिळून काय फॉर्म करतात? ग्राउंड टिश्यू सिस्टम फॉर्म करतात किंवा फंडामेंटल टिश्यू फॉर्म करतात. लक्षात घ्या, या ग्राउंड टिश्यू सिस्टम मध्ये ज्या सेल असतात त्या असतात पॅरेनकायमा सेल्स. मोस्टली कोणत्या सेल असतात? पॅरेनकायमा. ठीक आहे. काहींच्या स्टेम मध्ये कोलेनकायमा पण असतील, कोलेनकायमा, आणि काहींमध्ये असतात स्क्लेरेनकायमा. कळतंय का? म्हणजे बघा, पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा हे तिन्ही मिळून ग्राउंड टिश्यू सिस्टम बनवतात. ग्राउंड टिश्यू सिस्टम मध्ये कोण कोण येतं? कॉर्टेक्स येतं, यामध्ये एंडोडर्मिस येणार आहे, यामध्ये पेरिसायकल येणार आहे, मध्ये सेंटरचा पार्ट येणार आहे, त्याचं नाव आहे पिथ. म्हणजे कॉर्टेक्स, पेरिसायकल, पिथ आणि जे एंडोडर्मिस आहे, हे सर्व जे आहे हे बनलेलं आहे ग्राउंड टिश्यू सिस्टम मध्ये. कळालं? कोणत्या टिश्यू सिस्टम ने? ग्राउंड टिश्यू सिस्टम. ठीक आहे.
लीफ मध्ये पण ग्राउंड टिश्यू सिस्टम असतात. लीफ मधले ग्राउंड टिश्यू सिस्टम बनवतात मेसोफिल सेल्स. या मेसोफिल सेल्स असतात लीफ मध्ये. लीव्स मध्ये मेसोफिल सेल असतात आणि या मेसोफिल सेल असतात ज्या लीव्स मध्ये, या फोटोसिंथेसिस पण करू शकतात, कारण या ज्या सेल असतात यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. मेसोफिल सेल्स मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. मेसोफिल सेल लीफ मध्ये प्रेझेंट असतात ज्या फोटोसिंथेसिस करतात. ज्यावेळेस आपण क्रॉस सेक्शन बघणार, त्यानंतर आपण क्रॉस सेक्शन बघणार आहोत स्टेमचा, रूटचा, त्यावेळेस त्याचे एरिया आपण बघूया. ठीक आहे, हे सर्व एरिया आपण बघू. आता जो टिश्यू सिस्टम आपल्याला स्टडी करायचा तो आहे व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम. व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट जो टिश्यू सिस्टम आहे तो आहे व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम. व्हास्क्युलर टिश्यू सिस्टम जो आहे तो बनलेला असतो जायलेमने आणि फ्लोएम. जायलेम आणि फ्लोएम मिळून फॉर्म करतात व्हास्क्युलर बंडल्स. जायलेम आणि फ्लोएम मिळून फॉर्म करतात व्हास्क्युलर बंडल. ठीक आहे, काय फॉर्म करतात? व्हास्क्युलर बंडल फॉर्म करतात. मग हे व्हास्क्युलर बंडल असतात कसे? तुम्ही इमॅजिन करा की झायलेम आहे आणि फ्लोएम. ठीक आहे, सपोज आतल्या बाजूने इथे झायलेम आहे, बाहेरच्या बाजूने इथे फ्लोएम आहे. आता झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये बघा, इकडे झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये इथे बघा एक टिश्यू आहे. या टिश्यूचं नाव आहे कॅम्बियम. टिश्यूचं नाव आहे कॅम्बियम. ठीक आहे, आता इथे बघा झायलेम आणि फ्लोएम जे आहे ना ते एकाच रेडियसवर. कॅम्बियमचा हा रेडियस आपण दाखवू. ठीक आहे, झायलेम आणि फ्लोएम जे आहेत ना ते एकाच रेडियसवर. असं इमॅजिन करा. इमॅजिन करा म्हणजे आहे असं, इकडे आतल्या बाजूने झायलेम आहे, बाहेरच्या बाजूने काय आहे? फ्लोएम आहे. आतल्या बाजूने झायलेम आहे, बाहेरच्या बाजूने फ्लोएम आहे. झायलेम फ्लोएम बघा, झायलेम आणि फ्लोएम असं अरेंज आहेत की त्यांच्यामध्ये ते सर्व एकाच रेडियसवर आहे. तुम्ही इथे कळतंय तुम्हाला, एकाच रेडियसवर म्हणजे एक रेडियस आहे, त्या रेडियसच्या आतल्या बाजूने झायलेम आहे, बाहेरच्या बाजूने फ्लोएम आहे. ज्यावेळेस झायलेम आणि फ्लोएम एकाच रेडियसवर असतात ना त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं कोन जॉईंट. काय म्हणणार तुम्ही त्याला? लक्षात ठेवा, कोन जॉईंट. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार? कोन जॉईंट. आणि त्याला आणखी एक शब्द वापरू शकता तुम्ही, कोलॅटरल. त्याला तुम्ही म्हणता कोन जॉईंट, कोलॅटरल. ज्यावेळेस झायलेम आणि फ्लोएम एकाच रेडियसवर आहे त्यांना तुम्ही म्हणता कोन जॉईंट, कोलॅटरल. ठीक आहे, आता इथे बघा झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये इथे जो टिश्यू आहे तो कॅम्बियम इथे प्रेझेंट आहे. इथे बघा हा कॅम्बियम प्रेझेंट आहे झायलेम आणि कळतंय? झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम प्रेझेंट असेल तर यामध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला होताना दिसेल. झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम असेल तर कॅम्बियम मध्ये काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? सेकंडरी ग्रोथ होऊ शकते. कॅम्बियम मध्ये काय होते? सेकंडरी ग्रोथ. कळतंय? कॅम्बियम जो आहे तो सेकंडरी ग्रोथ करू शकतो. म्हणजे ऐका, ज्यावेळेस व्हास्क्युलर बंडल जो असेल त्या व्हास्क्युलर बंडल मध्ये कॅम्बियम प्रेझेंट असेल त्यावेळेस त्या व्हास्क्युलर बंडलला तुम्ही म्हणता कोन जॉईंट, कोलॅटरल, ओपन. आता ओपन का म्हणायचं आहे का? कारण कॅम्बियम जो आहे याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ होऊ शकते. सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय? स्टेम सपोज पहिल्या वर्षी एवढा आहे, दुसऱ्या वर्षी काय होईल? त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होईल. ही रिंग जी असेल या रिंगची साईज वाढेल. का बरं? कारण कॅम्बियमची साईज वाढते. आणि मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सेकंडरी ग्रोथ काय ते सांगितलंय. सेकंडरी ग्रोथ झाली म्हणजे आडवी ग्रोथ वाढेल, है ना. स्टेम जो असेल तो आडवा वाढेल. आडवा वाढेल म्हणजे स्टेमची गर्थ वाढेल. कळतंय का? स्टेमची गर्थ कोणामध्ये वाढते? फक्त डायकॉटमध्ये वाढते स्टेमची गर्थ. आणि गर्थ का वाढते डायकॉटमध्ये? कारण हा जो कॅम्बियम टिश्यू आहे ना हा ऍक्टिव्ह. हा जो कॅम्बियम आहे हा सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे. मग जर कॅम्बियम प्रेझेंट असेल तर अशा टाईपच्या व्हास्क्युलर बंडलला आपण म्हणणार आहोत कोन जॉईंट, कोलॅटरल, ओपन. का बरं? कारण दिस इज ओपन फॉर ग्रोथ. हा जो आहे हा टिश्यू ओपन आहे ग्रोथ साठी, म्हणजे हा ग्रोथ दाखवणार आहे. कोणती ग्रोथ? सेकंडरी ग्रोथ. त्यामुळे या टाईपच्या व्हास्क्युलर बंडलला म्हणणार कोन जॉईंट, कोलॅटरल, ओपन. आणि कोन जॉईंट, कोलॅटरल, ओपन तुम्हाला दिसेल डायकॉटिलिडॉनस प्लांट. कळालं? कारण डायकॉट मध्ये झायलेम आणि फ्लोएम जे असतात त्यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतो. कळतंय का रे तुम्हाला? हॅलो, अरे समजतंय का तुम्हाला? नक्की कळतंय का? श्रुती, दीक्षा, जागृती, साक्षी, यशोदा, बघा
इथे मी सांगितलं कोन जॉईंट कोलॅटरल ओपन. ओपन म्हणजे काय, ज्यांची सेकंडरी ग्रोथ होणार आहे. का बरं? कारण झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम. आणि तुम्हाला कोन जॉईंटचा अर्थ सांगितलं मी, झायलेम आणि फ्लोएम एकाच रेडियस मध्ये. पुन्हा एकदा बघा, जर मोनोकॉट असेल तर काय होईल बरं? मग मोनोकॉट मध्ये फक्त कॅम्बियम ऍबसेंट असतो. म्हणजे ही जर रेडियस असेल, ही रेडियस असेल तर या रेडियसच्या आतल्या बाजूने झायलेम, बाहेरच्या बाजूने फ्लोएम. आतल्या बाजूने झायलेम, बाहेर फ्लोएम, झायलेम फ्लोएम, झायलेम फ्लोएम. झायलेम फ्लोएम, झायलेम फ्लोएम आहे. आता यामध्ये जो वस्कुले आहे, यामध्ये ही जी जागा आहे इथे कॅम्बियम नाहीये. हे लक्षात, इथे कॅम्बियम आहे का? नाही, कॅम्बियमच नाही. एकाच रेडियसवर आहेत पण इथे कॅम्बियम आहे का? कॅम्बियम नाही. कॅम्बियम नाहीये या टिश्यू मध्ये, कॅम्बियम ऍबसेंट आहे. लक्षात, कॅम्बियम कसं आहे? ऍबसेंट आहे. कॅम्बियम इज ऍबसेंट. जर कॅम्बियम ऍबसेंट असेल मोनोकॉट मध्ये, तर मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ होणारच नाही. कळालं का? म्हणून नो सेकंडरी ग्रोथ इन मोनोकॉट. सेकंडरी ग्रोथ होईल का मोनोकॉट? नाही होणार. का बरं? कारण कॅम्बियम इज ऍबसेंट. कळालं? मग झायलेम आणि फ्लोएम तर एकाच रेडियसवर आहेत ना, मग हे कसे असतील? कोन जॉईंट असतील, कोलॅटरल असतील. कोन जॉईंट आहेत, कोलॅटरल आहेत, पण कसे असतील रे? कसे असतील रे? क्लोज. कोन जॉईंट आहेत, कोलॅटरल आहेत, पण कसे असतील? क्लोज असतील. लक्षात, ओपन नसतील. ते ओपन नसतील म्हणजे झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये कॅम्बियम जो आहे तो प्रेझेंट नाही, तो ऍबसेंट आहे. कॅम्बियम ऍबसेंट आहे म्हणजे सेकंडरी ग्रोथ क्लोज झाली. सेकंडरी ग्रोथ होणार नाही, म्हणून यांना काय म्हटलं? क्लोज्ड. क्लिअर आहे सर्वांना? हॅलो, चला हे झालं. कोन जॉईंट कोलॅटरल समजलं असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम बघा, कोन जॉईंट कोलॅटरल समजलं असेल. कोणामध्ये दिसतो तुम्हाला कोन जॉईंट कोलॅटरल? हा तुम्हाला दिसतो स्टेम मध्ये, लक्षात ठेवा, आणि लीव्स. स्टेम मध्ये आणि लीव्स तुम्हाला काय दिसेल? कोन जॉईंट कोलॅटरल. कोन जॉईंट कोलॅटरल कुठे दिसेल? स्टेम मध्ये आणि लीव्स मध्ये. मग रूट मध्ये कोणत्या टाईपचं दिसेल बरं? रूट मध्ये तुम्हाला कोन जॉईंट कोलॅटरल नाही दिसत. मोनोकॉट असेल किंवा डायकॉट असेल, यांच्या रूट मध्ये तुम्हाला जे वस्क्युलर बंडल दिसतात ते असतात रेडियल वस्क्युलर बंडल. कोणते असते? रेडियल वस्क्युलर बंडल. म्हणजे काय बघा बरं, मी एक फिगर ड्रॉ करतो, बघा इकडे. हा आहे झायलेम. काय आहे हा? झायलेम. हे बघ झायलेम. या झायलेमचा रेडियस बघा बरं, हा आहे. या रेडियस मध्ये झायलेम, बरोबर. आणि याच्या बाहेर एक रेडियस काढतो मी, ही एक, ठीक आहे. या रेडियस वर इथे आहे फ्लोएम. बघा, हा आहे फ्लोएम, हा आहे फ्लोएम, हा आहे फ्लोएम, हा आहे फ्लोएम, हा आहे झायलेम, 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 झायलेम. कारण आता झायलेमचा रेडियस बघा बरं, हा आतला आहे, हा रेडियस आहे झायलेमचा. आणि फ्लोएमचा रेडियस बघा बरं, हा आहे. म्हणजे झायलेम आणि फ्लोएम दोन वेगवेगळ्या रेडियसवर, ते एकाच रेडियसवर नाही. कोन जॉईंट कोलॅटरल मध्ये कसे होते रे? झायलेम इथे असेल तर फ्लोएम इथे असेल, बरोबर कडे. झायलेम आणि फ्लोएम कसे होते? एकाच रेडियसवर होते. कशामध्ये? कोन जॉईंट कोलॅटरल मध्ये, बरोबर कडे. पण आता या केसमध्ये बघा, झायलेम आणि फ्लोएम वेगवेगळ्या रेडियस. मग ज्या वेळेस झायलेम आणि फ्लोएम आर ऑन डिफरंट रेडियाई, त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण? when the xylem and phloem are on the different radii, त्यावेळेस त्याला म्हणतो आपण रेडियल वस्क्युलर बंडल. त्याला काय म्हणतो आपण? रेडियल वस्क्युलर बंडल. क्लिअर आहे का तुम्हाला? हॅलो. आणि रेडियल वस्क्युलर बंडल तुम्हाला कोणामध्ये दिसेल? रूट. हॅलो. येस सर. काही डाऊट असेल तर विचार, काही डाऊट असेल तर विचार. सर इथे कॅम्बियम कुठे असतं? हा काय? कॅम्बियम कुठे असतं? कॅम्बियम डायकॉट मध्ये असतं. कोणामध्ये? फक्त डायकॉट.
कुठे सपोज आता इथे आतमध्ये झायलेम, ठीक आहे, डायकट मध्ये कसं असतं कोन जॉईंट असतं ना, मग ते झायलेम आहे आणि बाहेरच्या बाजूने इथे सपोज फ्लोएम, ठीक आहे, झायलेम आणि फ्लोएम, आता यांच्यामध्ये कॅम्बियम, कळालं काय? हे बघा, हा झाला कॅम्बियम, हा कोणता झाला? कॅम्बियम, आधी ड्रॉ केलं होतं ना आपण. हे झालं कोन जॉईंट कोलॅटरल, आणि काय होणार आहे? कॅम्बियम असल्यावर काय म्हणतो आपण त्यांना? ओपन. कॅम्बियम नसलं तर त्याला काय म्हणतो? क्लोज्ड. ठीक आहे. येस सर. आता स्टेट बोर्ड मध्ये काही टाईप दिलेत ते पण डिस्कस करू. मग कॉम्प्लेक्स परमनंट आहेत म्हणून काय झालं? झायलेम आणि फ्लोएम कॉम्प्लेक्स परमनंट असले म्हणून काय झालं? कॉम्प्लेक्स परमनंट तो टिश्यूचा टाईप झाला, त्याच्यामध्ये असलेल्या सेलची अरेंजमेंट दिली. झायलेम आणि फ्लोएम कशा अरेंज असतात ते दिलंय. रूट मध्ये ते रेडियली अरेंज असतात, म्हणून रूट मध्ये त्याला रेडियल व्हस्क्युलर बंडल म्हणतो, आणि स्टेम मध्ये किंवा लीफ मध्ये ते अरेंज असतात कसे? कोन जॉईंट कोलॅटरल. ठीक आहे, फक्त लीफ मध्ये कॅम्बियम नसेल, लक्षात ठेवा. लीफ मध्ये कॅम्बियम नसतो. मोनोकॉट असेल किंवा डायकॉट असेल, त्याच्या लीफ मध्ये कॅम्बियम नसतो. आता याच्यामध्ये आणखी एक टाईप दिलाय पहा, जो स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलाय, तो बघूयात आपण. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये सांगितले त्यांनी की मध्ये झायलेम आहे, सपोज इथे झायलेम, हा कोण आहे मध्ये? झायलेम, आणि या बाजूला फ्लोएम आहे, आणि परत या बाजूला फ्लोएम. ठीक आहे, वरच्या बाजूला पण इथे फ्लोएम आहे, आणि खालच्या बाजूला पण फ्लोएम आहे. ठीक आहे, आणि इथे कॅम्बियम, हे इथे आउटर कॅम्बियम आहे, असं पण असू शकतं. इनर कॅम्बियम आहे, असं पण असू शकतं. कॅम्बियम आउटर बाजूला पण आहे, आणि काय इनर बाजूला. ठीक आहे, असं पण दिसू शकतं की झायलेमच्या बाजूने दोन्हीकडे फ्लोएम. पण आता हे सुद्धा कोलॅटरल आहे, बरोबर का नाही? याला तुम्ही म्हणा बाय कोलॅटरल. काय म्हणा? दोन्ही बाजूने आहे ना, झायलेमच्या दोन्ही बाजूने फ्लोएम आहे, याला म्हणा बाय कोलॅटरल. काय म्हणा? बाय कोलॅटरल व्हस्क्युलर बंडल. ठीक आहे, आणि कॅम्बियम आहे म्हणून याला म्हणा बाय कोलॅटरल कोन जॉईंट ओपन. ठीक आहे, कॅम्बियम असला की ओपन म्हणायचं त्याला, कॅम्बियम नसला की क्लोज म्हणायचं त्याला. ठीक आहे, ठीक आहे. आता पहा पुढे, काहींमध्ये कसं असतं, झायलेम आतमध्ये असतो, ठीक आहे, असं झायलेम आतमध्ये, आणि झायलेमच्या भोवती पूर्ण फ्लोएम असतो, असं सर्कल तयार. फ्लोएमचं काय असेल? त्याच्या भोवती सर्कल असेल, झायलेम असेल मध्ये, आणि त्याच्या भोवती फ्लोएमचं सर्कल असेल. तर याला म्हणतात कॉन्सेंट्रिक व्हस्क्युलर बंडल. ठीक आहे, म्हणजे पहा, यामध्ये झायलेमच्या भोवती फ्लोएम आहे, किंवा मध्ये फ्लोएम आहे आणि त्याच्या भोवती काय आहे? झायलेम, असं पण असू शकतं काही. हे दोन्ही टाईपचे व्हस्क्युलर बंडल देतात, हे दोन्ही टाईप. यामध्ये एक जो आहे दुसऱ्याच्या भोवती सर्कल फॉर्म करतो, याला म्हणतो आपण कॉन्सेंट्रिक व्हस्क्युलर बंडल. एक जो असतो दुसऱ्याच्या भोवती व्हस्क्युलर फॉर्म करतो, म्हणजे सर्कल फॉर्म करतो, म्हणून याला म्हटलं आपण कॉन्सेंट्रिक व्हस्क्युलर. कॉन्सेंट्रिक व्हस्क्युलर बंडल मध्ये झायलेमच्या बाजूने फ्लोएम जातो, किंवा फ्लोएमच्या बाजूने काय जातं? झायलेम. ठीक आहे, मग आता कॉन्सेंट्रिक व्हस्क्युलर बंडल कसं असतं बघा. यामध्ये हा जो पहिला टाईप आहे, झायलेमच्या भोवती फ्लोएम आहे, झायलेमच्या भोवती फ्लोएम आहे, याला म्हणायचं हायड्रोसेंट्रिक. काय म्हणायचं? हायड्रो म्हणजे वॉटर, सेंट्रिक. वॉटर कोण कॅरी करतं? झायलेम. वॉटर कोण कॅरी करतं? झायलेम. म्हणून झायलेमच्या भोवती फ्लोएम आहे, म्हणजे वॉटर कंडक्टिंग टिश्यूच्या भोवती फ्लोएम आहे, म्हणून याचं नाव आहे हायड्रोसेंट्रिक. कळलं? हायड्रोसेंट्रिक. आता दुसरा कोण आहे? दुसरा लेअर असतो फ्लोएमच्या भोवती झायलेम, याला म्हणायचं लेप्टोसेंट्रिक. फ्लोएमचा लेअर थिन असतो, त्याच्या भोवती झायलेमचा थिक लेअर असतो, त्यामुळे याला म्हणायचं लेप्टोसेंट्रिक.
कळालं? हे झाले time. आवाज नाही येते? इथे बघा हायड्रोसेंट्रिक मध्ये कोण आहे? झायलेम आहे मध्ये, त्याच्या भोवती सर्कल कोणी केला? फ्लोएम. याला म्हटलं आपण हायड्रोसेंट्रिक. लेप्टोसेंट्रिक मध्ये काय आहे? मध्ये आहे फ्लोएम, त्याच्या भोवती सर्कल कोणी तयार केला? झायलेम. याला म्हणतो लेप्टोसेंट्रिक. हे दोन्ही पण जे वस्क्युलर बंडल आहे यांना आपण कॉन्सेंट्रिक वस्क्युलर बंडल असं म्हणतो. सर हा बोल. सर उद्या तुम्ही CMS ला 11 वाजता येणार आहेत ना? नाही, आपलं लेक्चर किती वाजता आहे CMS ला? सर म्हणजे 8 ते 9 आहे, पण मग आमच्या टाइम टेबल मध्ये असं आलंय की 11 ते 12 सॉल्विंग सेशन आहे. तर मग तुम्ही कोणती बुक घेणार आहे, म्हणजे पिअर्सन की MTG? उद्या दिलंय का टाइम टेबल मध्ये 11 ते 12? हो. बरं, तिथे एक टीचर असतील, ते येतील सॉल्विंगच्या सेशन. ठीक आहे. अच्छा ठीक आहे. येस येस ओके. चला, हे झालं का? हायड्रोसेंट्रिक लेप्टोसेंट्रिक. येस सर. ओके. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता आपण डिस्कस केले तिन्ही टाइपचे टिश्यू. कोणते कोणते? एपिडर्मल टिश्यू सिस्टम डिस्कस केली, ग्राउंड टिश्यू सिस्टम डिस्कस केली, आता वस्क्युलर टिश्यू सिस्टम सुद्धा आपण डिस्कस केली. एपिडर्मल टिश्यू डिस्कस केली, ग्राउंड टिश्यू सिस्टम डिस्कस केली, वस्क्युलर टिश्यू सिस्टम डिस्कस केली. प्रोप्लास्टिड म्हणायचं का तुला प्रोटोप्लास्ट म्हणायचंय? जागृती मला पाठव, तू सांगतो. जे प्रॉपर वर्ड आहे ना तो मला पाठव तू फोटो कडून, मी तुला सांगतो. ठीक आहे. चला आता सेकंडरी ग्रोथ डिस्कस करू. प्लांट तुम्हाला पाठव, मी तुला पाठवतो. सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्स बघायचं आपल्याला. आणि सेकंडरी ग्रोथ बघण्याच्या अगोदर आपण जर आहे ना क्रॉस सेक्शन बद्दल बोलू. कारण क्रॉस सेक्शन तुम्हाला कळालं तर तुम्हाला सेकंडरी ग्रोथ काय असते हे समजेल. सर्वात पहिलं आपण बघूयात टीएस ऑफ डायकॉट रूट. डायकॉट रूटचा जर क्रॉस सेक्शन आपण घेतला तर आपल्याला काय काय दिसेल? ठीक आहे. बघा आता डायकॉट रूट कोणता आहे? सपोज असा एक रूट आहे, हा सनफ्लावर आहे. प्लांट कशाची? सनफ्लावर डायकॉट असतो. सनफ्लावरला काय करा? कट करा तुम्ही असं. ठीक आहे, असं कट करा. अशी एक स्लाइस काढा त्याची आणि त्याला अंडर द मायक्रोस्कोप आपल्याला ऑब्झर्व करायचंय स्टेनिंग करून. म्हणजे त्याला कलर द्यायचा आणि अंडर द मायक्रोस्कोप आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. मग टीएस जर घेतला आपण डायकॉट रूटचा, जर आपण टीएस घेतला, ट्रान्सफर सेक्शन जर घेतला आपण डायकॉट रूटचा, तर आपल्याला काय दिसेल? डायकॉट रूटचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर सर्वात बाहेर आपल्याला असा लेअर दिसेल, ज्याला म्हणतो आपण एपिडर्मिस. काय म्हणतो याला आपण? एपिब्लेमा म्हणा त्याला, किंवा त्याला म्हणा एपिडर्मिस, हा वाला लेअर. ठीक आहे. हे आहेत रूट हेअर. काय आहे ते? लक्ष देता सर्व? काय आहे ते? हे आहेत रूट हेअर्स, हे जे दिसतात तुम्हाला. ठीक आहे. हा आउटर मोस्ट लेअर जो आहे हा एपिडर्मिस आहे. ठीक आहे. एपिडर्मिसचा लेअर आहे हा, याला एपिब्लेमा म्हणतात. एपिब्लेमा. डायकॉट रूटचा आपण क्रॉस सेक्शन बघतो. या खाली इथे जो लेअर असेल हा असेल कॉर्टेक्सचा लेअर. इथे ज्या सेल असतील या असतील काय? कॉर्टेक्स. हा जो लेअर दिसतो तुम्हाला रूटच्या खाली, कोणता असतो? कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या सेल जे असतात ना, या पॅरेनकायमा सेल असतात. लक्षात घ्या, कोणत्या सेल असतात? पॅरेनकायमा सेल्स असतात. आणि या ज्या पॅरेनकायमा सेल असतात
या पॅरेन्कायमा सेल मध्ये इंटरसेल्युलर स्पेस बघा दिसते तुम्हाला. यामध्ये काय प्रेझेंट असते? इंटर सेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. ओके, इंटरसेल्युलर स्पेस ही जी असते तुम्हाला इथे दिसते पॅरेन्कायमा. कळलं? कोणता रिजन? कॉर्टेक्सचा रिजन आहे. कळलं? या सेल्स आहेत कॉर्टेक्सच्या. या कॉर्टेक्स, ठीक आहे. कॉर्टेक्सच्या आतमध्ये इथे जो लेयर आहे हा आहे एंडोडर्मिस. हा जो लेयर आहे ना हा आहे काय? एंडोडर्मिस. हा जो लेयर आहे एंडोडर्मिस. कळतंय? या ज्या सेल असतात ना एंडोडर्मिसच्या, या सेल तुम्हाला दिसतील थोड्याशा बॅरल शेप. कशा दिसतात? बॅरलच्या आकाराचे दिसतात. सो दीज सेल्स आर बॅरल शेप. बॅरल शेप सेल्स, बॅरल शेप सेल्स दिसतील. आणि या बॅरलच्या आकाराचे जे सेल आहेत ना यांच्यामधनं आता यांच्यामध्ये यांची जी वॉल आहे ना, ही वॉल जी आहे ना, या वॉल मध्ये एक लेअर असतो, वॅक्सी लेअर प्रेझेंट. या आडव्या वॉल मध्ये पण आहे, या अशा आडव्या वॉल मध्ये पण आहे. इथे एक वॅक्सी लेअर प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो रे? वॅक्सी लेअर प्रेझेंट असतो. यामध्ये एक वॅक्सी लेअर प्रेझेंट असते. वॅक्सचा लेअर प्रेझेंट असतो. या वॅक्स लेअरला हा असा आडवा पण असतो. या वॅक्स लेअरला म्हणतो आपण सुबेरिन. कशाचा लेअर आहे? लक्ष द्या, काय आहे? सुबेरिन. हा कशाचा लेअर आहे? वॅक्सचा लेअर. कळलं? म्हणजे फॅटचा लेअर आहे, वॅक्सचा लेअर आहे. मग पहा काय होणार आहे? वॉटर जे असतं ना, वॉटर ते या रूट हेअर जे असतील ते ऍब्सॉर्ब करतील. ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते वॉटर जे असेल ना ते असं या कॉर्टेक्सचे जे सेल असतील ना यांच्या मधनं असं पास होत जाईल आणि ते वॉटर इथे येईल. कळतंय का? असं पहा, रूट हेअर मधनं वॉटर जे असेल असं असं पास होत जाईल आणि पास होत होत इंटरसेल्युलर स्पेस मधनं ते इथे येणार. कळतंय का? अशा पद्धतीने वॉटर इकडे येईल, वॉटर इथे येईल आणि ते इथे जमा होईल. कुठे? जिथे एंडोडर्मिस आहे तिथे जमा होईल. कळतंय का? काय जमा होईल बरं वॉटर इथे? का बरं? कारण इथे एंडोडर्मिस जो आहे त्या एंडोडर्मिस मध्ये सुबेरिनचा लेअर आहे, वॅक्सचा लेअर आहे आणि वॅक्सचा लेअर इथे असल्यामुळे वॉटर जे असेल ते आत नाही जाऊ शकणार. कळतंय का? वॉटर जे असेल ते आतमध्ये नाही जाऊ शकणार. मग तुम्ही म्हणाल वॉटर आतमध्ये जाईल कसं? कारण एंडोडर्मिसच्या आतमध्ये तर झायलेम आणि फ्लोएम. एंडोडर्मिसच्या आतमध्ये कोण आहे? त्याच्या आतमध्ये आहे झायलेम आणि फ्लोएम. वॉटर यांच्यामध्ये कसं जाईल? वॉटर यांच्यामध्ये जाईल ते जाईल की काही ज्या सेल असतील, सपोज आता ही एखादी सेल यांच्यामध्ये हा सुबेरिनचा लेअर ब्रेक झालेला असतो. यातनं जिथे हा सुबेरिनचा लेअर, वॅक्सी लेअर ब्रेक झालेला असेल तिथून हे जे वॉटर असेल ना ते वॉटर आतमध्ये एंट्री करेल. कळते का? वॉटर आतमध्ये एंट्री करेल जिथे सुबेरिनचा लेअर ब्रेक झालेला आहे. जिथे सुबेरिनचा लेअर ब्रेक झालेला आहे तिथनं हे वॉटर आतमध्ये एंट्री करेल. कळते का? मग या आतमध्ये काय आहे? या एंडोडर्मिसच्या आतमध्ये काय आहे? एंडोडर्मिसच्या आतमध्ये आहे झायलेम आणि फ्लोएम. काय असणार आहे? झायलेम आणि फ्लोएम. ठीक आहे, मग इथे मी झायलेम ड्रॉ करतो. बघा आता ही झायलेम आहे, ही मोठी झायलेम आहे, ही आणखी मोठी झायलेम आहे. असं बघा इथे मी झायलेम ड्रॉ करतो. हे आहेत झायलेम. ठीक आहे, जे डायकॉट असतात त्यांच्यामध्ये झायलेमचे पॅचेस 4 पर्यंत असू शकतात. है ना? झायलेम आणि फ्लोएमचे पॅचेस जे असतात हे 4 पर्यंत असू शकतात. 4 पॅचेस त्यांच्यामध्ये दिसू शकतात झायलेम आणि फ्लोएमचे. 4 पॅचेस दिसू शकतात झायलेम आणि फ्लोएमचे. एक हा झाला, 1 2 3 4 असे 4 पॅचेस दिसतात. ठीक आहे, झायलेम आणि फ्लोएमचे. त्याच्यामध्ये फ्लोएम पण ड्रॉ करतो मी. इथे हा वाला झाला फ्लोएमचा पॅच, फ्लोएम फ्लोएम नाही झाली फ्लोएम. कळतंय? आता यामध्ये बघा झायलेमचा रेडियस हा झाला आणि फ्लोएमचा रेडियस हा झाला बाहेरचा. म्हणजे झायलेम आणि फ्लोएम हे वेगवेगळ्या रेडियस. म्हणून रूट हा नेहमी कोणत्या प्रकारचा वस्क्युलर बंडल दाखवणार आहे तुम्ही लक्षात ठेवा. आता शिकवलं मी तुम्हाला ते दाखवणार रेडियल वस्क्युलर बंडल. कारण झायलेम आणि फ्लोएम जे असतील ना हे वेगवेगळ्या रेडियस.
झायलेम आणि फ्लोएम हे कोन जॉईंट नाही, कारण हे रूट आहे. रूट मध्ये ते कोन जॉईंट नसतात. कळालं का? म्हणजे हा झाला फ्लोएम. कळालं का तुम्हाला काय काय आतमध्ये? एंडोडर्मिस आहे, एंडोडर्मिस बॅरल शेप आहे, त्याला सुबेरिनचा लेअर आहे, वॅक्सी लेअर आहे. आणि सो वॅक्सी लेअर जिथे ब्रेक असेल तिथून वॉटर आतमध्ये एंट्री करेल. मग आता हे जे दिसतंय तुम्हाला हे बाकीचं झायलेम. ठीक आहे, झायलेम आहे रेड कलर मध्ये मी ड्रॉ केले. 4 पॅचेस असतात झायलेम आणि फ्लोएमचे, जनरली डायकॉटच्या रूट मध्ये. आता यामध्ये बघ, इथे झायलेम आणि फ्लोएम, यांच्यामध्ये काही कंजक्टिव्ह टिश्यू सुद्धा प्रेझेंट असतात. कंजक्टिव्ह टिश्यू सुद्धा प्रेझेंट असतात. पण त्या अगोदर बघा, इथे मी काही सेल्स ड्रॉ करतो. या बघा, इथे हे जे सेल्स मी ड्रॉ केलेत ना या एंडोडर्मिसच्या आतमध्ये, या सेल्स फॉर्म करतात पेरीसायकल. काय फॉर्म करतात? एंडोडर्मिसच्या आतले असे काय फॉर्म करतात? या पेरीसायकल फॉर्म करतात. कळतं? एंडोडर्मिसच्या आतमध्ये ज्या सेल आहेत ना, या सेल फॉर्म करतायत पेरीसायकल. कळालं? मग पहा, रिजन काय काय? एंडोडर्मिस आहे, एंडोडर्मिसच्या आतमध्ये पेरीसायकल आहे, इथे फ्लोएम आहे, इथे झायलेम आहे. आता ही झायलेमची अरेंजमेंट बघू कशी. रूट जे असतात ना, रूट त्यामध्ये जे मोठे झायलेम आहेत, हे पाहिजे मोठे मोठे झायलेम, ज्या मोठ्या झायलेम दिसतात ना तुम्हाला, या अशा लार्ज या नंतर बनलेल्या असतात. या नंतर आपण मेटा झायलेम. या कोणत्या झायलेम? ज्या मोठ्या आकाराने मी काढल्यात त्या कोणत्या? मेटा झायलेम. आणि ज्या छोट्या आकाराच्या काढल्यात हे वाले, हे पेरिफेरीला आहेत, याला म्हणतो आपण प्रोटोझायलेम. तुम्ही बघा ना, इथे सेंटर, आता हा जो सेंटर वाला रिजन, सेंटर वाला हा एकदम सेंटरचा रिजन, जिथे झायलेम पण नाही, जिथे फ्लोएम पण नाही, याला म्हणतात पित्त. हा पित्त छोटा असतो डायकॉटच्या रूट मध्ये. कसा असतो? एकदम छोटा, इनकॉन्स्पिकस आहे, स्मॉल असतो पित्त. आणि हा जो पित्त आहे, स्मॉल आहे, इनकॉन्स्पिकस आहे. पित्त म्हणजे सेंटर. पित्त म्हणजे काय? सेंटर. हे सुद्धा कशाने बनले? पॅरेंकायमाच्या सेल, ग्राउंड टिश्यूने बनले पित्त सुद्धा. कळालं? पेरीसायकल सुद्धा कशाने बनलं? ग्राउंड टिश्यू. कॉर्टेक्स सुद्धा कशाने बनलं? ग्राउंड टिश्यू. आपण ग्राउंड टिश्यू शिकतो. इथे तुम्हाला काय करावं लागेल? रिलेशन लावावं लागेल, कोणत्या टिश्यू मध्ये काय. त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं. समजतं? इथे बघा, आता जे आपण शिकलो की ग्राउंड टिश्यू कॉर्टेक्स मध्ये असतो, तर इथे तुम्हाला कॉर्टेक्स दिसतो. तुम्हाला सांगितलं ग्राउंड टिश्यू पेरीसायकल मध्ये असतो, तर इथे तुम्हाला पेरीसायकल दिसतं. पेरीसायकल जे एंडोडर्मिसच्या आतमध्ये या आपण काढलेल्या सेल दिसतात. त्यानंतर इथे झायलेम दिसतोय तुम्हाला रेड कलरच्या मध्ये. इथे बाजूला तुम्हाला हे ग्रीन कलरचे मी फ्लोएम काढलेत, मध्ये सेंटरला ग्रीन कलरचा पित्त पण काढलाय. ठीक आहे, पित्त जो आहे तो सुद्धा कशाने बनलाय? पित्त सुद्धा ग्राउंड टिश्यूने बनलेला आहे, त्यामध्ये पण पॅरेंकायमा सेल. आता झायलेम बघा, झायलेम मध्ये तुम्हाला 2 टाईपचे सेल दिसतात. एक मोठ्या सेल दिसतात या आतल्या बाजूला, पित्तच्या बाजूला. पित्तच्या बाजूला आहेत म्हणजे त्या ज्या सेल आहेत ना त्या मोठ्या आहेत साईज मध्ये, या नंतर बनतात, यांना मेटा झायलेम म्हणतो आपण. आणि प्रोटोझायलेम हे अगोदर बनतात. प्रोटोझायलेम हे अगोदर बनतात आणि त्यापासूनच नंतर मेटा झायलेम. म्हणजे प्रोटोझायलेम आणि मेटा झायलेम हे दोन्ही पण प्रायमरी झायलेमच आहे, ते लक्षात ठेवा. प्रोटोझायलेम आणि मेटा झायलेम दोन्ही पण कसे आहेत? दोन्ही पण प्रायमरी झायलेम. पण प्रोटोझायलेम काय अगोदर बनतो आणि नंतर त्याची साईज वाढते, ते कोणते? मेटा झायलेम. कळलं? मग आता इथे प्रोटोझायलेमचं लोकेशन बघा, कोणत्या बाजूला कुठे दिसतात रे तुम्हाला प्रोटोझायलेम? प्रोटोझायलेम एंडोडर्मिसच्या बाजूला, बरोबर? आणि हे प्रोटोझायलेम, ही छोटी सेल प्रोटोझायलेम, या छोट्या सेल काय आहेत? प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम एंडोडर्मिसच्या बाजूला, म्हणून प्रोटोझायलेम ज्या बाजूला असतात, एंडोडर्मिसच्या बाजूला, त्या ज्या बाजूला असतात प्रोटोझायलेम, ती अरेंजमेंट असते. आता प्रोटोझायलेम बाहेरच्या बाजूला, ही अरेंजमेंट जी असते हिला म्हणतो आपण एक्झार्क. काय म्हणणार तुम्ही याला? एक्झार्क. एक्झार्क टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ द प्रायमरी झायलेम. प्रायमरी झायलेम कोणते? प्रोटोझायलेम, मेटा झायलेम. प्रोटोझायलेम जर बाहेरच्या बाजूने असते त्याला एक्झार्क म्हणतो. प्रोटोझायलेम जर आतल्या बाजूने असते तर त्याला एंडार्क म्हणतो. एंडार्क तुम्हाला स्टेम मध्ये दिसतं, एक्झार्क जे आहे तुम्हाला रूट मध्ये दिसतं. कळतंय का? हॅलो हॅलो. आता एंडार्क म्हणजे काय असेल? एंडार्क म्हणजे हे प्रोटोझायलेम इकडच्या बाजूला असेल ना, इकडच्या बाजूला प्रोटोझायलेम असेल तर ते एंडार्क असेल. पण इथे प्रोटोझायलेम बघा बाहेरच्या बाजूला, म्हणून याला तुम्ही काय बोलता? एक्झार्क. मग इथे बघा, वस्क्युलर बंडल रूटचा कसा असतो? वस्क्युलर बंडल रूटचा एक तर रेडियल असतो, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. झायलेम आणि फ्लोएम वेगवेगळ्या रेडियसवर असतात. दुसरी गोष्ट, जे प्रायमरी झायलेम असतात त्याची अरेंजमेंट कशी असते? प्रायमरी झायलेमची अरेंजमेंट असते एक्झार्क टाइपची, हे पण लक्षात. कळलं? प्रायमरी झायलेमची अरेंजमेंट कशी?
एक्झॅक्ट टाईपची आहे. डन. ठीक आहे. आता जे सेंट्रल पार्ट आहे सेंट्रल पार्टला आपण काय म्हटलंय पिथ. एकदम जो मधला सिलेंडर आहे त्याला म्हटलंय का हा एकदम मधला पार्ट याला म्हटलंय आपण पिथ. ठीक आहे, याला म्हटलंय आपण पिथ. ठीक आहे. आता स्टील, आता आणखी एक वर्ड राहिला मला तुम्हाला सांगायचं तो म्हणजे स्टील. STL. स्टील कशाला म्हणायचं? एंडोडर्मिसच्या आतमध्ये जे जे आहे ना, एंडोडर्मिसच्या आतमध्ये जे जे आहे त्या सर्वांना म्हणतो आपण स्टील. काय काय बरं एंडोडर्मिसच्या आतमध्ये सांगा बरं. हे एंडोडर्मिस झालं, बॅरल शेप सेल्स. एंडोडर्मिसच्या आतमध्ये हे पहिली गोष्ट आहे काय, पेरिसायकल. बरोबर. काय एंडोडर्मिसच्या आतमध्ये पेरिसायकल. त्यानंतर एंडोडर्मिसच्या आतमध्ये व्हस्क्युलर बंडल आहेत, झायलेम आहे आणि फ्लोएम. बरोबर, झायलेम आणि फ्लोएम. त्यानंतर मध्ये कोण आहे सेंटरला, पित्त आहे. हे सर्व जे आहे यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहेत लक्षात ठेवा, स्टील म्हणणार आहेत. STL. पेरिसायकल, व्हस्क्युलर बंडल मध्ये आले झायलेम आणि फ्लोएम आणि मध्ये सेंटरला पित्त. या सर्वांना आपण एकत्रितपणे म्हणतो स्टील. STL. कळालं काय? आता हा जो तुम्हाला ही जी फिगर समोर दिसते ना, ही डायकॉट रूटची फिगर आहे. डायकॉट रूट मध्ये रूट हेअर दिसतात तुम्हाला. रूट हेअर जे आहे ते रूट हेअर वॉटर ऍब्सॉर्ब करतील, कॉर्टेक्स मध्ये टाकतील. कॉर्टेक्स मध्ये हे वॉटर जे एंडोडर्मिस कडे जाईल. एंडोडर्मिसच्या सेल्स सुबेरिनने कव्हर असतात आणि हा जो सुबेरिनचा जो लेअर आहे ना, इथे पहा, हा सुबेरिनचा जो लेअर आहे जिथे मी जो ग्रीन कलर मध्ये काढलाय, सुबेरिनचा जो लेअर आहे, आम्ही पुन्हा एकदा दाखवतो बघा. हा सुबेरिनचा लेअर आहे. हा सुबेरिनचा लेअर जो असेल ना, हा सेल्सच्या वॉल मध्ये प्रेझेंट असतो, त्यांना कव्हर करत असतो आणि जोपर्यंत हा सुबेरिनचा लेअर आहे वॉटर डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकत नाही. जिथे जिथे सुबेरिनचा लेअर ब्रेक झालाय तिथून वॉटर आतमध्ये जाईल. मग या सुबेरिनने जी स्ट्रीप बनवली, हे सुबेरिनने जे कव्हरिंग बनवलंय ना, हे जे असं कव्हरिंग बनवलंय सुबेरिनने, याला म्हणतात कॅस्पॅरियन स्ट्रीप. याला नाव काय? सुबेरिनने बनवलेल्या लेअरला काय आहे, काय नाव आहे, काय नाव आहे? कॅस्पॅरियन काय, STRIP स्ट्रीप. काय म्हणायचं, कॅस्पेरियन स्ट्रीप. कॅस्पेरियन स्ट्रीप कुठे? कॅस्पेरियन स्ट्रीप आहे हे जे सुबेरिनने बनवलेला लेअर आहे याला म्हणतो आपण कॅस्पेरियन स्ट्रीप. कळलं? ठीक आहे. आता बघा, कोणताही स्टेम असेल, आता हे झालं असेल तुमचं, समजलं असेल. कोणताही रूट असेल ना, कोणताही रूट असेल तर त्या रूट, सपोज हा मेन रूट, याला म्हणतो मेन रूट जो असतो त्याला म्हणतो आपण प्रायमरी रूट. काय म्हणतो मेन रूटला आपण? प्रायमरी. आणि हा जो प्रायमरी रूट आहे ना, याला असे ब्रांचेस फुटतात, त्याला म्हणतो आपण सेकंडरी रूट. ठीक आहे, हे झाले ब्रांचेस त्याला फुटलेले, याला म्हणू आपण सेकंडरी रूट. ठीक आहे, हे झाले काय, सेकंडरी रूट, SR. आता हे जे सेकंडरी रूट आहे ना, कुठनं निघतात माहिती का? हे निघतात पेरिसायकल पासून. हे लक्षात ठेवा, सेकंडरी रूट नेहमी कुठनं निघणार आहेत? पेरिसायकल पासून निघणार आहेत. कळालं? सेकंडरी रूट पेरिसायकल पासून निघणार आहेत आणि रूट हेअर जे असतील, रूट हेअर कुठून निघतात? रूट हेअर जे असतील ते या सेकंडरी रूटला पण आलेले असतील. रूट हेअर नेहमी इपिडर्मिस पासून. रूट हेअर युनिसेल्युलर असतात, एपिडर्मिस पासून बनतात आणि सेकंडरी रूट हे जे असतात ते मोठे रूट असतात जे पेरिसायकल पासून निघतात बाहेर आणि त्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम सुद्धा असते. म्हणजे यांच्यामध्ये इथे झायलेम फ्लोएम असते. क्लिअर? लक्षात ठेवा.